नमस्कार. माझ्या चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. आज बनवूया लापशी. त्यासाठी मी गव्हाचा रवा घेतला आहे. 2 वाटी रवा घ्यायचा आहे. आता हे थोडं नीट करून घ्यायचं आहे. कधी कधी खडा असतो. नीट करून झालंय, काहीच निघालं नाही आहे. आता 1.5 चमचा तूप टाकले. कढई आपली तापलेली आहे. आता हा रवा भाजून घ्यायचा आहे. मध्यम आचेवर 5 मिनिटासाठी रवा भाजून घ्यायचा आहे. पाच मिनिट झालेत. आता गॅस बंद करूया. तर 2 भागामध्ये याच्यात रवा टाकलाय. 1 वाटी रव्याला 2 वाटी पाणी टाकायचंय. दोन्ही डब्यामध्ये आता टाकून घेतलंय. पाव चमचा मीठ टाकायचंय. मिठाने चव छान येते. आता मिक्स करून घ्यायचे. स्लायसरने मी खोबऱ्याचे काप करून घेतले, ते पण टाकून घ्यायचे थोडे थोडे. आता कुकरला 5 शिट्ट्या करून घ्यायच्यात. 5 शिट्ट्या झालेल्या आहेत. छान शिजली आपली लापशी. आता हे मोकळं करून घ्यायचे. दोन्ही डब्यातली लापशी मी मोकळी करून घेतली. आता कढईमध्ये 2 चमचे साजूक तूप टाकले. काजू बदामाचे काप करून घेतले होते, ते बारीक गॅसवर 2 मिनिटासाठी तळून काढायचेत. 2 मिनिट झालेले आहेत. आता आपण लापशी टाकून घ्यायची. मिक्स करून घ्यायचे, नाहीतर काजू बदाम जळतील. आता दुसऱ्या डब्यातली पण मी टाकून घेतली आणि छान परतवून घेणार आहे. आता छान परतवून झाली. आता त्यामध्ये गूळ टाकून घेतलाय. गुळाची पावडर 1 वाटी आणि पिवळा गूळ 1 वाटी चिरून टाकलाय. 2 वाटी रव्याला 2 वाटी गूळ टाकायचा आहे. प्रमाण बरोबर होतं हे गोडाचं. तुम्हाला आवडत असेल तर कमी जास्त करू शकताय. अर्धा चमचा वेलची पूड टाकली आणि आता परत मिक्स करून घ्यायचं आहे. 1 चमचा तूप गरम केलं होतं, त्यामध्ये 1 चमचा खसखस टाकून त्यावर टाकली. खसखसमुळे आणखीन चव छान लागते. एकदा तुम्ही नक्की करून बघा अशी लापशी, खूप आवडेल तुम्हाला पण. आता मिक्स करून झाले छान. आता गॅस बंद करूया. 7-8 मिनिटासाठी मध्यम आचेवर सगळं परतवून घेतलं होतं मी हे. आता गॅस बंद करून 1 तासासाठी झाकण ठेवून घ्यायचे. छान मुरती ही लापशी 1 तासात. छान मोकळी सुटसुटीत झाली. आता खाण्यासाठी तयार आहे आपली लापशी. रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.